सध्याच्या जगात व्यावहारिक प्रगती जोमाने सुरू आहे। टुमदार छोट्या घरांची जागा टोलेजंग इमारतींनी घेतली आहे, पण वाढत्या लोकसंख्येने नवनवीन समस्या आणि आव्हानही उभी राहिली आहेत। त्यातलंच एक आव्हान म्हणजे छोट्या मोठ्या स्वरूपाचे गुन्हे। अशा वेळी पोलिसांच्या मदतीला धावले आहेत कोथरूडकरांचे लाडके आमदार चंद्रकांत दादा पाटील। वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलीस यंत्रणेवर प्रचंड ताण पडतोय, पण आता पोलिसांच्या मदतीला तिसरा डोळा अर्थात सीसीटीव्हीची करडी नजरही असते। कोथरूडचा झपाट्यानं झालेला विकास आणि मतदारसंघाचा आकारमान यामुळे येथेही पोलिसांसमोरचं आव्हान बिकट होत चाललं आहे। म्हणूनच आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी पुढाकार घेऊन एक महत्त्वाचं पाऊल उचललं। चंद्रकांत दादांच्या माध्यमातून कोथरूडमध्ये अनेक ठिकाणी अत्याधुनिक सीसीटीव्ही बसवण्यात आले। मोक्याच्या आणि सर्वदूर नजर राहू शकेल अशा ठिकाणी हे कॅमेरे बसवण्यात आले आहेत। या शेकडो कॅमेऱ्यांमुळे पोलिसांना मदत होत आहे। कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे भाजपा महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांत दादा पाटील यांना कमळ चिन्हासमोरील बटन दाबून ऐतिहासिक मताधिक्याने विजयी करा। मतदान बुधवार दिनांक 20 नोव्हेंबर 2024 सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यंत। कोथरूडचा विकास हेच ध्येय, हाच चंद्रकांत दादांचा निर्धार।